आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आळस हा माणसाला किती घातक ठरू शकतो आज आपण पाहणार आहोत. आळस काढल्यानंतर माणूस आयुष्यात यशस्वी होऊ शकतो तेही आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी नेहमी तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल असे व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मला एकाने विचारले की मोटिवेशनल स्टोरीज मराठी वाचून काय होतं. मी उत्तर दिले की मोटिवेशनल स्टोरीज वाचून आपल्याला इतरांच्या चुका कळतात, जेणेकरून आपण त्या चुका परत करू नये याची शिकवण मिळते. म्हणूनच अधिकाधिक मोटिवेशनल स्टोरीज मराठी आणि इन्स्पायरेशनल स्टोरीज मराठी आपण पाहणे आणि ऐकणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आज अशीच एक मराठी मोटिवेशन स्टोरी वाचूया. एक काळातील गोष्ट आहे की एक शिष्य त्याच्या गुरूंचा खूप आदर सन्मान करत असे. गुरूंनाही त्या शिष्याविषयी खूप प्रेम वाटत असे. परंतु तो शिष्य अभ्यासाविषयी खूप आळस करत होता. नेहमी अभ्यासापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून आजची कामे उद्यावर ढकलता येतील. आता गुरुजींना पण त्या शिष्याविषयी खूप चिंता वाटू लागली होती. त्यांना ही भीती होती की हा जीवनाच्या संघर्षात हरणार तर नाही ना. आळसामध्ये कोणत्याही व्यक्तीला कर्मशून्य बनवण्याची पूर्ण ताकद असते हे गुरुजी जाणून होते. अशी व्यक्ती कोणतेही कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असते आणि आळशी व्यक्तींमध्ये जलद निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जरी निर्णय घेतला तरी तो लगेच कामात आणणे त्यांना जमत नाही आणि नशिबाने मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवण्याच्या कलेमध्येही ते कुशल होतात. गुरूंनी आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी त्याच्या मनात एक योजना आखली. एके दिवशी शिष्याच्या हातात काळ्या दगडाचा तुकडा देऊन गुरुजी म्हणाले, मी तुला जादुई दगडाचा तुकडा 2 दिवसांसाठी देत आहे आणि मी दुसऱ्या गावात जात आहे. तू ज्या लोखंडी वस्तूला स्पर्श करशील त्याचे सोन्यात रूपांतर होईल. पण लक्षात ठेव, सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी मी तो दगड तुझ्याकडून परत घेईन. शिष्य ही संधी मिळाल्यामुळे खूप खुश झाला, परंतु आळशी असल्यामुळे त्याने पहिला दिवस हाच विचार करण्यात घालवला की जेव्हा त्याच्याजवळ भरपूर सोनं असेल त्यावेळी तो किती प्रसन्न, खुश आणि संतुष्ट असेल. एवढे नोकर चाकर असतील की त्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा उठावं लागणार नाही. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होते की सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याने मनाशी पक्क ठरवलं की गुरुजींनी दिलेल्या काळ्या दगडाचा आज पुरेपूर फायदा उठवायचा. त्याने ठरवले की तो बाजारात जाईल आणि लोखंडाचे मोठे मोठे सामान विकत घेईल आणि त्याला सोन्यात परावर्तित करेन. दिवस पुढे सरत चालला होता, परंतु तो अजून ह्याच विचारात होता की अजून खूप वेळ आहे. आपल्याकडे कधीही बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ शकतो. त्याने ठरवलं की दुपारचं जेवण झालं की सामान घ्यायला बाजारात जायचे. परंतु जेवल्यानंतर त्याला विश्राम करण्याची सवय होती आणि त्याने बाजारात जाण्याऐवजी थोडा आराम करण्याचा विचार केला. परंतु आळशी असा तो पूर्णपणे गाढ झोपी गेला आणि जेव्हा उठला तेव्हा कळले की सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे आणि आता तो वेगाने बाजाराकडे पळू लागला होता. परंतु रस्त्यातच त्याला गुरुजी भेटले आणि त्यांना बघता क्षणी त्यांचे पाय धरून तो त्यांची विनवणी करू लागला की अजून एक दिवस त्याला तो दगड देण्यात यावा. पण गुरुजी ऐकायला तयार नव्हते आणि शिष्याचं श्रीमंत व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. परंतु ह्या घटनेवरून शिष्याला खूप मोठी समज मिळाली. त्याला त्याच्या आळशी स्वभावावर खूप वाईट वाटत होते. त्याला समजले की आळस हा त्याच्या आयुष्याला शाप आहे आणि त्याने प्रण घेतला की तो आजपासून कोणत्याही कामापासून दूर पळणार नाही आणि आयुष्यात कष्टाला खूप प्राधान्य देऊन एक सक्रिय व्यक्ती बनून दाखवेन. मित्रांनो, जीवनात आपल्याला एकापेक्षा एक संधी उपलब्ध होत असतात, परंतु खूप लोक ह्या संधी केवळ आळसामुळे वाया घालवतात. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला यशस्वी, आनंदी, श्रीमंत व्हायचं असेल तर आळस हा सोडावाच लागेल आणि आपल्यामध्ये विवेक, कर्म, जागृती ह्यासारख्या गुणांना विकसित करायला हवे. जेव्हा केव्हाही कोणतेही आवश्यक काम टाळण्याचा विचार तुमच्या मनात आला तर स्वतःला एक प्रश्न विचार, आज का नाही? तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.